जळगाव शहरात स्मार्ट वीज मीटरच्या विरोधात नागरिकांचा संताप आज रस्त्यावर उतरला। महावितरण कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढत आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली। स्मार्ट मीटरमुळे वीज बिले अवास्तव वाढत असल्याचा आरोप करत नागरिकांनी सरकार आणि महावितरणच्या धोरणावर तीव्र नाराजी व्यक्त केली। स्मार्ट मीटर हटवा, वाढीव वीज बिलांची चौकशी करा अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला। आंदोलकांनी स्मार्ट मीटरची अंमलबजावणी तात्काळ थांबवावी, आधीच बसवलेले मीटर हटवावेत आणि वाढीव वीज बिलांची स्वतंत्र चौकशी करून ग्राहकांना दिलासा द्यावा अशी ठाम मागणी केली। यावेळी मोठ्या संख्येने नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते। आंदोलनादरम्यान परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले असून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। आता या आंदोलनानंतर महावितरण आणि शासन यावर काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। माझ्याकडे उत्तर गुरुवार का माझ्याकडे उत्तर नाहीये तर मग तुम्ही निवेदन का घेतले? आम्ही वरती पाठवू, यांनी आमच्यावर कारवाई करण्यासाठी आम्हाला पोलिस सुद्धा बोलवले, पण काय सांगू त्या बिचाऱ्यांना सुद्धा प्रॉब्लेम आहे ना, ते करतील तरी काय? आज आम्ही यांच्या पाया पडलो, आज यांना अधिकार कोणी दिला? एवढा का जबरदस्ती लोकांच्या घरात घुसून हे लोक मीटर बसवतील? बरं, मला उत्तर एकच पाहिजे एमएससीबी वाल्यांकडून की आमच्या मीटर मध्ये काय खराबा होता, आमच्या जुन्या मीटर मध्ये काय खराबा होता की ते जे जुनं मीटर तुम्ही काढून हे स्मार्ट मीटर बसवलं। आज यांच्याकडे उत्तर नाही येत, हे मध्ये जाऊन बसलेत। हे मध्ये जाऊन का बसले? हे लोक चुकीचे नाही। मी अर्चना कुमार तृतीयपंथी, मी विठ्ठल नगर जळगाव शहर इथे राहते। दादा, गेल्या काही दिवसापूर्वी मला बिल खूप येत होतं आणि लोक जबरदस्ती स्मार्ट मीटर बसवून गेले, नाही बसवले तर माझ्या याला धमक्या दिल्या, तुमची लाईट कट होईल, हे कट होईल। तर माझं मागणी एकच आहे की लवकरात लवकर यांनी स्मार्ट मीटर काढावे आणि महाजन सर, साडी सर यांना आम्ही 8 दिवसापूर्वी निवेदन पण दिलं, पण यांनी अजूनपर्यंत आम्हाला निवेदनाचं उत्तर दिले नाही आहे। जर आम्हाला आमचा न्याय लागला नाही तर आम्ही एमएससीबीला आजपासून कुलप लावून जाऊ। बाकी आम्ही मीटरचा सील पण तोडू। ज्या व्यक्तीला काही कारवाई करायची असेल एमएससीबी वाले, जिल्हापेठ पोलीस स्टेशन त्यांनी बिंदास करू शकतात। जय जय महाराष्ट्र। आज नागरिक त्रस्त होऊन ज्या कठीण मार्गातून निघत चाललेले आहे, तर या गोष्टीकडे युवा पिढीने सुद्धा लक्ष द्यायला पाहिजे की आपले आई वडील कष्ट करून हे मीटर, लाईट मीटर कसं काय भरताय, इतकं बिल कसं काय भरतायत, तर युवा पिढीने सुद्धा याच्यामध्ये उतरायला पाहिजे की जेणेकरून या आंदोलनाला थोडीशी चालना मिळेल। युवा शक्तीची गरज आहे। आणि राहिली गोष्ट जनसामान्य लोकांची, तर यांनी सर्वांनी याच्यामध्ये उतरायला पाहिजे आणि या स्मार्ट मीटरला विरोध करायला पाहिजे, जेणेकरून हे शासन आपल्याकडून स्मार्ट मीटर करून आपले पूर्वज जुने मीटर लावून देईल। आपलं नाव काय? माझं नाव विनोद सपकाळे, मी जिल्हा बँक कॉलनी कोटेनगरला राहतो।